हेलो, दिस इज विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल आहे नागपूर. सो फायनली ग्रुप सीचा जो आम्ही प्राधिकरण जो मुद्दा उचलला होता त्याला नियर अबाउट 50% त्याला आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. आणि ते यश जे आहे प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या जे तुम्ही जो ग्रुप बनवलेला आहे, ते तुम्ही जे विद्यार्थी जे एकवटलेले आहे या सर्व गोष्टीमुळे झालेला आहे. आणि कालच MPSC आयोगामध्ये आपल्या जे काही विद्यार्थी गेले होते त्यांनी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तिथून मिळवलेला आहे. कारण की काही टेक्निकल गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी जसं आपल्याला समजत नाही तसं तेथील अधिकाऱ्यांना सुद्धा काही गोष्टी माहिती नव्हत्या. तर आय होप की या संदर्भात आपला जो मुद्दा होता कोणता, की लिंक ओपन व्हावी प्राधिकरणाची, आणि जवळपास चान्सेस आहे. आणि आय होप की मला असं वाटते की या व्हिडिओ मार्फत मी अजून मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही शांत बसू नका, तुम्ही भांडणं तमाशे झगडे नको करा, पण एक चांगल्या मार्गाने, जसं आम्ही काय मारापिटी नाही केल्या, पण ज्या गोष्टी आपल्या हाताने, आयोग आपल्यासाठी सर्वस्व आहे. काही गोष्टी आयोगाला नाही समजून आलेल्या की इथे काही गोष्टी झाल्या, सांगू शकत नाही ते पण. तर आता मेल पाठवले सर्वांनी, ठीक आहे, पण मेलनी सर्व गोष्टी होत नाही जोपर्यंत आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेटत नाही. तर काल मीटिंग झाली, एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, आधी त्यांचा रिस्पॉन्स निगेटिव्ह खूप होता, पण नंतर त्यांना काही गोष्टी माहिती झाल्या की बाबा असे इश्यू झालेले आहे. तर आता जनरली मी सर्वांना म्हणू इच्छितो की आता जे सर्व विद्यार्थी जे आहे, जे सर्व विद्यार्थी आहे महाराष्ट्रातले, त्या सर्वांनी ज्यांना पण इश्यू झाले असतील प्राधिकरण संदर्भातले, ठीक आहे, कारण की प्राधिकरण संदर्भात काय आपला इश्यू होता, लिंक ओपन करावी, ठीक आहे, लिंक ओपन करावी. आणि हा जो कन्सेप्ट आपण आणलेला आहे, हा जो पॉइंट आपण आणलेला आहे, 7-10 दिवस झाले याला, पण या 7 दिवसामध्ये रिस्पॉन्स खूप चांगला. इथे काही विद्यार्थी बुलढाण्यावरून, कोल्हापूरवरून, मुंबईवरून भरपूर सारे विद्यार्थी MPSC ऑफिसला गेले, मुली सुद्धा गेल्या, आणि त्यांनी याला सध्या तरी म्हणू शकतो आपण की विजय मिळवलेला आहे 50%. ज्या दिवशी लिंक ओपन होईल त्या दिवशी एक खरं सॅटिस्फॅक्शन वाटेल. झालं असं आहे विद्यार्थ्यांनो की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे हा 160+ 180+ स्कोर आहे. पण प्राधिकरण न निवडल्यामुळे ते विद्यार्थी पोस्टशी वंचित राहू शकतात, हे लक्षात ठेवायचं. आणि पुन्हा एक पॉईंट लक्षात ठेवायचं की मी ऑप्टिंग आउट खूप वेळा बोलत आहे, ज्याचा पण मुद्दा आपण लवकरच या संदर्भात बोलणार आहे. पण जर समजा ऑप्टिंग आउट संदर्भात मुलांनी केलं तेव्हा सुद्धा तुम्हाला फायदा होणार नाही, कारण तुम्ही फक्त एकच प्राधिकरण निवडलेलं आहे, किंवा खूप जणांनी सर्व निवडून सुद्धा एकच दाखवत आहे, 4-5च दाखवत आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, आणि काही गोष्टी तुम्ही विचारून घ्या कोणत्या पण वकिलाला वगैरे, ॲडव्होकेटला, प्राधिकरण द्यायची जिम्मेदारी आयोगाची कधीच नसते, ते गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटची असते. डिपार्टमेंट सर्वांना माहितीच आहे. तर प्राधिकरण आयोग देऊ शकत नाही. आयोगाचं काम आहे एक्झाम घेणे, ट्रान्सपरन्सी ठेवणे, गुणवत्ताधारक जे पण आपले विद्यार्थी त्यांना सामोरं आणणे. हे पहिल्यांदाच झालेलं आहे की प्राधिकरण प्रिलिममध्येच देऊन दिलेलं आहे, मेन्समध्ये पण नाही. या कारणामुळे जर समजा लिगल ॲक्शन जर झाल्या समजा समोर, तर इश्यू खूप मोठा वाढू शकते. तर मला असं वाटतं की जर समजा सिंपल लिंक जर ओपन केली आयोगाने सुद्धा, आणि त्यांनी त्यांचा रिस्पॉन्स इतका पॉझिटिव्ह होता की त्यांनी सरळ म्हटलं की बाबा आम्हाला फक्त आयोगाने सांगावं, आम्ही लिंक ओपन करून घेतो. एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला आहे. आणि बघा, यामध्ये असं काही इगो किंवा या गोष्टी नाही आहे, आयोग असेल किंवा विद्यार्थी असेल, शेवटी आपण त्याला मायबाप मानतो आयोगाला. तर आयोगाने पण या गोष्टी एक सिंपल गोष्टी करून घ्यायला पाहिजे की असं काही खूप मोठे पॉईंट नाही आहे. चुका सर्वांकडून होतात, आपल्याकडून असेल, आयोगाकडून असेल, त्या गोष्टी तिथे बोलत नाही आपण. 7,000 जागा आहे, प्रॉब्लेम काही ना काही होतील. पण जर समजा तुम्ही लिंक ओपन केली तर जे पण विद्यार्थी, हजारो विद्यार्थी जे आहे ज्यांचे प्राधिकरण निवडले गेले नाही आहे, प्राधिकरणासोबत पुन्हा एक इश्यू मला असं दिसण्यात आला की टायपिंग संदर्भात जे पण तुम्ही टाकलेलं आहे, टायपिंग मराठी की इंग्लिश या संदर्भात पण खूप ठिकाणी प्रॉब्लेम्स आढळलेले आहेत, स्किल टेस्ट संदर्भातले. तर आयोगाने या ज्या टेक्निकल इश्यूज आहेत त्या संदर्भात टाइम द्यायला प्रॉब्लेम नाही. आणि मेन्सचा अजून व्हायचा, रिझल्ट लागायचाच आहे मेन्सचा, आन्सर की जस्ट याचीच आहे अजूनपर्यंत. तर या गोष्टी करायला प्रॉब्लेम नाही आयोगाला, मला तरी असं वाटते. आणि आयोगाने या गोष्टीत इंटरफेअर करायला पाहिजे. आता आपण सर्वांनी मेल केले, सर्व गोष्टी केल्या,
पण तिथून जोपर्यंत जाणार नाही, वरपर्यंत कोणी सांगणार नाही, तोपर्यंत त्यांना पण माहिती पडणार नाहीये. आयोगाचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांना पण या गोष्टी माहिती पडणार नाही. तर जोपर्यंत आपण त्यांना या गोष्टी माहिती करून देणार नाही, कसं पण असो, मग ते एखाद्या मंत्र्यामार्फत असेल, आमदारामार्फत असेल, की स्वतः जाऊन तर तुम्हाला विचारणार नाही एकदम कोणी, म्हणजे लक्षात ठेवायचं. डायरेक्ट तुम्हाला काहीतरी बोलून हकलं जाईल, तुमची चुकी होती बावर वगैरे. म्हणजे तुम्ही काही दबाव टाकाल थोडाफार एक पॉलिटिकली किंवा जे पण एक पॉवरफुल, तर आपल्याला फायदा याच्यामध्ये होऊ शकते. कारण की हे कसं वाईट नाही आहे प्राधिकरणासंदर्भातलं, आणि असं कुठे लिहिलं नाही आहे जनरली असं की बाबा प्राधिकरण आयोगानेच दिलं पाहिजे. त्यामुळे आता दिलेलं आहे, सर्व गोष्टी ठीक आहे, पण ज्या इश्यूज तिथे फेस करायला लागल्या विद्यार्थ्यांना, त्या सुद्धा पण आयोगाने त्याच्यामध्ये इंटरफेअर करायला हवं. पण त्यासाठी तुम्हाला सांगतो, एक ग्रुप आपण यासाठी बनवलेला होता. तो टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. तो तुम्हाला मी लिंक बॉक्समध्ये टाकून देईल. या टेलिग्राम ग्रुपवरून किंवा जे व्हॉट्सअप ग्रुपवरून जे पण आहे, या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे भरपूर सारे विद्यार्थी जे क्लर्क आणि टायपिंग जे आहे, ठीक आहे, क्लर्क संदर्भात जे पण सर्व गोष्टी आपण करत आहे, त्यामध्ये काही विद्यार्थी मी ॲडमिन बनवून ठेवले की जे विद्यार्थी खूप पॉझिटिव्ह आहे, मॅच्युअर्ड आहे, समजदार आहे, ते विद्यार्थी या संदर्भात इन्व्हॉल्व्ह होत आहे. ज्यांना इश्यू झालेला आहे त्यांनीच, ज्यांना प्रॉब्लेम, आणि मी बघत आहे की हजारो विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झाले, पण खूप लोक सामोरे येत नाहीये. तर आय होप की या संदर्भात संपूर्ण विद्यार्थी वर्ग जो आहे तो एकवट येईल. त्या संदर्भात तिथे सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, तुम्हाला काय काय करायचं आहे, तुम्हाला रोल नंबर सहित तुम्हाला आपल्याला सांगायचं आहे, आपल्याला एमपीसाठी सांगायचं आहे की रोल नंबर सहित आम्हाला दाखवायचं आहे की आमचे हे इश्यू झालेले आहे. तर आयोग सुद्धा अजून चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह राहील. तर आम्हाला तुमची साथ पाहिजे. आम्ही जे सध्या 3-4 लोक होतो फक्त पहिले, म्हणजे मी तर नाही, 3-4 विद्यार्थी तिथे होते. आता या ठिकाणी 70-80 विद्यार्थी झालेले आहे ज्यांना इश्यू झाला आहे बस 2-3 दिवसामध्ये. तर मला तुमची साथ पाहिजे, आणि यामध्ये तुम्हाला जे पण, आणि तुमच्यासाठीच आहे, मला काही भेटणार नाही याच्यामध्ये. तुम्ही जे पण इश्यूज असतील, रोल नंबर असेल, तुमचं जे पण शीट, जे या सर्व गोष्टी तिथे आम्ही सांगितलेल्या आहेत, ते तुम्हाला पाठवायचे आहे. आणि आपण या सर्व गोष्टी आयोगाला सांगणार की बाबा एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांना इश्यू झालेला आहे, तर लिंक तो ओपन होईलच. फक्त पॉझिटिव्ह राहायचं. आणि लक्षात ठेवा, मी तुम्हाला ते सांगेन की आज तुम्हाला जे पोस्ट आहे ते अभ्यास करून मिळणार नाही. आज तुम्हाला बाकी सुद्धा लढाई लढायच्या आहेत. मग ते ऑप्टिंग आउटची असो, प्राधिकरणाची असो, किंवा मग टायपिंग स्किलची असो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की आपल्या हक्काने लढायला शिका, एक पॉझिटिव्ह वेने, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अजून असे काही मुद्दे आपण आणणार आहेत जे विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी राहतील. आणि लिंक बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये जी आहे ती लिंक पाठवलेली आहे, ते बघून घ्या सर्वांनी. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.